रोहा अष्टमी नगर परिषदेच्या माध्यमातून रोहा शहरात आज विविध विकास कामांचे लोकार्पण महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि नुकतेच बिनविरोध निवडून आलेले आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले। यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुष्करणी उद्यान सुशोभीकरण, द ग तटकरे इंडोर स्टेडियमसह 4 ते 5 महत्त्वाच्या विकास कामांचा समावेश होता। या लोकार्पण सोहळ्यावेळी आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी ओपन जिमचा आनंद घेतला। तसेच बॅडमिंटन खेळून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। दरम्यान रोहा अष्टमी शहरातील विकास कामांच्या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने खासदार सुनील तटकरे यांनी श्रीनगर येथून व्हिडिओ कॉलद्वारे रोहेकरांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला रोहा नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी, पालक, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे त्याने आपण तेही पाऊल उचलूयात। मला वनश्री तुमचे आणि आपल्या सभापती दोन्ही आणि उपसभापती आहेत त्या महिला बाल कल्याण विभागाच्या, त्या तुम्हा तिघींचे मला आभार मानायचे। 23 तारखेला आम्ही आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून जो संबोधित केला जातो, साधारणपणे आमचा प्रयत्न आहे की हा शब्द प्रयोग जितका आपल्याला कमी करता येईल तेवढा करावा। कारण जरी त्यांनी त्यांचे पती गमावलेले असले तरीही सार्वजनिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये तसाच मान, सन्मान आणि सगळ्या याच्यामध्ये त्यांना सहभागी होण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे यंदाच्या वर्षीपासून आपण हा निर्णय घेतला की आपण त्यांना विधवा म्हणून नाही तर एकल महिला म्हणून संबोधित करायचं। आणि हा निर्णय घेणारा सुद्धा महिला बाल कल्याण विभाग आणि महाराष्ट्र राज्य हे पहिलं ठरलेलं आहे। त्यामुळे यंदाच्या 23 जून पासून आपण त्या कार्यक्रमांची सुरुवात केली। एकल महिलांसाठी एक स्वतंत्र धोरण आपण आणणार आहोत। बाई आपल्याला नवल वाटेल, आम्ही याचा सर्वे महाराष्ट्रामध्ये चालू केला। जवळपास 50 ते 60 लाख महिला एकल महिला आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि यांना विविध योजनांचा लाभ एका छताखाली देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत। कदाचित हा आकडा कंप्लीट सर्वे अर्बन एरियाचा झाल्यानंतर 70-75 लाख पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे साधारणपणे यांच्यासाठी एक स्वतंत्र धोरण आणू, त्यांचं आरोग्य कार्ड असलंच पाहिजे, त्यांचं रेशन कार्ड असलंच पाहिजे, त्यांना विविध ज्या शासनाच्या सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत आणि आपण नगर परिषदेच्या वतीने तो कार्यक्रम घेतला आणि त्याला 150 पेक्षा अधिक महिला या त्याच्यामध्ये सहभागी झाल्या। मला वाटतं एकल महिलांसाठी ज्यांनी पती गमावलेले आहेत त्यांना अनेकदा तर आपण सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम, आपल्या हळदी कुंकू वगैरे असतात, यालाही आपण कधी फारसा आमंत्रित करत नसतो, पण एक स्पेशल त्यांच्यासाठी कार्यक्रम यंदाच्या वर्षीपासून राज्यामध्ये ठेवण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपल्या नगर परिषदेने सुद्धा सहभाग घेतला। याचा मला विशेष अभिमान आणि आनंद निश्चितपणाने आहे। त्यामुळे तुमचे मनापासूनची या निमित्ताने मी ऋण व्यक्त करते। पुन्हा एकदा ज्या ज्या आपल्या आज रस्त्यांच्या कामाचं उद्घाटन झालं त्याबद्दल आवर्जून आपल्या सर्व स्थानिक नगरसेवकांचे अभिनंदन करत असताना पाण्याच्या संदर्भामध्ये तर अनिकेत भाईंनी उल्लेख केलाच। खरं तर आमच्या माणगाव आणि इतरसारख्या शहरांनी आपल्यापेक्षा जास्ती तिथं प्रपोजल पाठवलेलं आहे, पण त्याही संदर्भामध्ये कुठेही आपण कुठल्याही नागरिकांचं काही वाढीव शासनाच्या वतीने, नगर परिषदेच्या वतीने नुकसान होऊन देणार नाही। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।